त्या आमच्या सहकारी होत्या। प्रियांका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहिलं। प्रियांका चतुर्वेदींनी एक ट्विट केलंय आणि त्यांनी नमूद केलंय की मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे विशेष आभार मानते। ठीक आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांच्याच प्रार्थना होत्या शिवसेनेमध्ये। त्या आमच्या सहकारी होत्या। प्रियांका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहिलं। जर गणित जमलं असतं, जर पवारसाहेब निवडणुकीला उभे राहिले नसते, तर ही जागा शिवसेना 100% लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी। पण जेव्हा पवारसाहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही, हे सत्य आहे।